हॅलो, नमस्कार मंडळी, कसे आहात? स्वागत आहे तुमचं एका नवीन फ्रेश व्हिडिओमध्ये. तर छान संध्याकाळ झालेली आहे. सनसेट बघितल्यानंतर मी छान देवापुढे दिवा लावला आणि किचनमध्ये गेली. किचनमध्ये गेल्यानंतर मी आजच जस्ट सगळा बाजार करून आणला होता आणि सगळ्या भाज्या निवडून झाल्यानंतर आता स्वयंपाकाचा कंटाळा आला होता. त्यामुळे मी आज सिंपल कढी आणि खिचडी बनवणार आहे. तर माझ्या पद्धतीची कढी कशी बनवायची हे मी तुमच्यासोबत आज शेअर करणार आहे. अगदी सिंपल कुकिंग ब्लॉग असणार आहे, पण कढी एकदम मस्त होते. तुम्ही नक्कीच माझ्या पद्धतीची कढी ट्राय करून बघू शकता. मे बी तुम्ही पण अशीच करत असू शकाल. पण चला, आज मी तुमच्यासोबत माझी रेसिपी शेअर करते. ते एका मिक्सरच्या भांड्यात मी घेतलं लसूण, आलं आणि हिरव्या मिरच्या छान ग्राइंड करून घेतलं. तर ही जी पेस्ट आहे ती आता आपल्याला खिचडीसाठी आणि कढीसाठी दोघीसाठी लागणार आहे. तर मी ती पेस्ट करून घेतली, काढून घेतली. त्याच मिक्सरच्या भांड्यात साधारण 1 ते 1.5 वाटी इतकं मी दही घेतलं. आता दही जर तुमच्याकडे आंबट असेल तरी पण काहीच प्रॉब्लेम नाही. तर माझ्याकडे जास्ती आंबट असं दही नव्हतं, तर मी 1 ते 1.5 वाटी हे दही घेतलं. त्याच्यानंतर त्याच्यात 2 मोठे चमचे बेसन घातलं आणि 1 छोटा चमचा मी साखर घातली. तर तुमचं जर दही जास्ती आंबट असेल तर तुम्ही 2 मोठे चमचे साखर पण घालू शकता. साखर घातल्याने टेस्ट छान येते. तुम्हाला आवडत असेल तर घाला, नसेल आवडत तर आंबट असेल तर अगदी थोडीशी साखर घाला, म्हणजे कढीची टेस्ट छान येते. तर छान ग्राइंड करून झालं आपलं ते मिश्रण. त्यानंतर मी कढी ही तुपातच बनवते. तर मी मस्त पातेलीत तूप टाकलं, त्याच्यात जिरं, मोहरी, हिंग घातलं, त्याच्यानंतर कढीपत्ता घातला आणि याच्यात आपल्याला थोडे खडे मसाले घालायचे आहेत. तर छोटा दालचिनीचा तुकडा, त्याच्यानंतर काळे मिरे, त्याच्यानंतर लवंगा, असं सिंपल जे आपल्याकडे थोडेसे खडे मसाले असतात ते घातले मी आणि छान ते परतवून घेतलं. त्यानंतर त्याच्यामध्ये आपण जी पेस्ट केलेली होती आलं लसूण मिरचीची ती घातली, परतवून घेतली. त्यानंतर गॅस बंद केला मी आणि बंद केल्यानंतर आपण जे हे मिश्रण केलेलं होतं दही आणि बेसनचं ते घातलं. त्याच्यानंतर पुन्हा गॅस ऑन केला आणि हवं तेवढं घट्ट पातळ आपल्याला जसं पाहिजे तसं पाणी घालायचं आणि त्याच्यानंतर मीठ घालायचं. आता छान कढी होण्यासाठी ना छान मंद मिडियम आचेवर ती छान उकळू द्यायची. तुमची कढी जितकी उकळणार छान त्याच्याप्रमाणे त्याची कन्सिस्टन्सी किंवा त्याचं टेक्स्चर आणि टेस्ट येते. तर मी मस्त कढीला उकळू देते, म्हणून मी कढी खिचडी बनवताना सगळ्यात पहिल्यांदा कढीच बनवते आणि मस्त उकळल्यानंतर त्याची टेस्ट एकदम भारी येते. आणि झाली आपल्या कढीची तर रेसिपी. आता एका साईडला कढी उकळते आहे आणि त्याच्यानंतर वरनं कोथिंबीर घालायची. आणि येस, मी जे खडे मसाले घातले त्याच्यात मी मेथीचे दाणे पण घातलेले आहेत. तर आता हिवाळ्यात आपण थोडीशी मेथी खायला पाहिजे, तर मेथीचा यूज जितक्या ह्याच्यात होतो तितक्या ह्याच्यात आपण करू शकतो, तितक्या ह्याच्यात यूज करायचा. तर येस, चला आता मी खिचडी बनवते. खिचडी अगदी सोपी आहे बनवायलाच. अर्थात मी याच्या आधी पण रेसिपी शेअर केलेली आहे आणि आज मला प्रचंडच कंटाळा आल्यामुळे मी अगदी झटपट अशी खिचडी बनवते आहे. तर कांदा, टोमॅटो, मटार घेतलेले आहेत मी, थोडे शेंगदाणे आणि आपली जी आलं लसूण मिरचीची पेस्ट, कढीपत्ता आणि कोथिंबीर. तर दॅट्स इट. आता मटारचं सीझन आहे म्हणून मटार. त्यानंतर मी कुकरमध्ये तेल घातलं, त्याच्यात जिरं, मोहरी, हिंग, 1 तेजपत्ता घातला, छान परतवून घेतलं. त्याच्यानंतर हे जे सगळं आहे साहित्य ते मी सगळं घालणार आहे एकसाथच. तर जी इन्स्टंटवाली आणि एकदमच कंटाळवाणा जेव्हा आपला दिवस असतो तेव्हा असं मी झटपट पटपट करते. पण विशेष म्हणजे अशा वेळेस आपण जो पदार्थ करतो तो काही वेळेस मस्त टेस्टी होतो. तर आज तसंच काहीतरी झालं. आज खिचडी एकदम मस्त टेस्टी अशी झालेली होती, कारण की मी एकदम झटपट अशी केलेली. तर त्याच्यात मी आता आपलं वाटण घातलेलं आहे, छान परतवून घेतलं. त्याच्यानंतर त्याच्यात ग्रीन पीस हिरवे वाटाणे घातले आणि आपले जे बेसिक मसाले असतात, कांदा लसूण मसाला, गरम मसाला, काळा मसाला, तिखट, हळद असं त्याच्यात घातलं, छान परतवून घेतलं. परतवल्यानंतर आपलं जे तांदूळ आहे त्याच्यातच मी कोथिंबीर घालून दिलेली आहे, तुम्ही बघू शकता. तर ते सुद्धा मी त्याच्यात घातलं. छानपैकी ते सगळं परतवून घेतलं. त्याच्यात चवीनुसार मीठ घातलं आणि मीठ घातल्यानंतर त्याच्यात गरम पाणी घातलं. तर अशी झटपट अशी आपली आजची रेसिपी आहे. अगदी झटकेपट अशी आजचा स्वयंपाक आहे. तर बाहेरचं काहीतरी मागवण्यापेक्षा म्हटलं हे आपण आज बनवूया. आणि कढी खिचडी हा माझा पर्सनली खूप फेवरेट असा मेन्यू आहे. तर चला पटापट आपण आता याच्यात गरम पाणी घालूया. आणि खिचडीत किंवा कोणत्याही भाजीत मी गरम पाणी वापरते, तर हे मी बऱ्याच वेळा व्हिडिओमध्ये सांगितलेलं आहे. तर चला आता
आणि खिचडीत पाणी घातल्यानंतर मी ते छान उकळू दिलं. उकळल्यानंतर त्याच्यात 3 शिट्ट्या घेतल्या. आणि आता सगळ्यांनाच खूप भूक लागलेली होती, तर मस्तपैकी आपली खिचडी रेडी आहे आणि वाफ पण त्याची कुकरची निघालेली आहे. गरमागरम खिचडी आणि गरमागरम कढी. येस, कढी तुम्ही आधी बनवली असेल तर उकळल्यानंतर ती बंद केली ना आपण, की पुन्हा सर्व्ह करताना गरम करायची, कारण की कढी ना थोड्या वेळाने घट्ट होऊन जाते. आणि अर्थात आपण तुपाची बनवतो तर हिवाळ्यात तूप पण असं थोडंसं थिजून जातं. तर मी पुन्हा कढी मस्त गरम केली आणि दोघं पण खूपच गरमागरम होतं, तरीसुद्धा मी तुम्हाला टेस्ट करून दाखवलं. तर आजचा मेनू तुम्हाला कसा वाटला आणि इन्स्टंट आणि झटपटवाला व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला मला नक्कीच कळवा. असेच छान छान व्हिडिओज बघण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करा. भेटूया आपण नेक्स्ट व्हिडिओमध्ये. बाय. थँक्यू.